तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमात आणि आज आमच्या सोबत आहेत इंजिनियर दिगंबर घोडमुळे सर. त्यांच्याबद्दल 2च वाक्यात सांगायचं म्हणजे त्यांनी खरं तर 2021 म्हणजे मागच्या 2-3 वर्षामध्येच या सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात कॉन्ट्रिब्युशनला सुरुवात केली. मात्र 3 वर्षामध्ये मागच्या 350 पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स त्यांनी अतिशय यशस्वीरित्या हाताळलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजूनही नवीन काहीतरी करण्याची इच्छा आहे आणि त्यामुळेच त्यांची ती वाटचाल सगळी चालू आहे. मात्र या सगळ्या प्रवासाबद्दल आम्हाला बोलायचं आहे. कारण बिल्ड आयकॉन हा उपक्रमच आहे, ज्याच्यामध्ये आम्ही या क्षेत्रात तरुण येणाऱ्या इंजिनिअर्सशी, या क्षेत्रात अनेक वर्ष काम केलेल्या इंजिनिअरशी बोलतो. एक सकारात्मक चर्चा घडावी आणि काहीतरी नवीन चांगले बदल आपण करू शकतो का या क्षेत्रामध्ये, या सगळ्याविषयी आपण बोलणार आहोत या बिल्ड आयकॉनमध्ये. तर आधी मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल, की तुमची शाळा कुठली होती? तुमचं कॉलेज कुठलं होतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्येच कसे आलात? कारण कुठेतरी एक प्रेरणास्त्रोत असतो आपल्याला, की असं वाटतं की कोणतरी सांगतं, की सिव्हिलमध्ये खूप स्कोप आहे. हो, हो, हो. तूच जा म्हणून. तर तसं काय वाटलं तुम्हाला? म्हणजे कुठनं तुमची सुरुवात झाली या लाईनला? सर मी संभाजीनगरलाच माझं पूर्ण एज्युकेशन झालेलं आहे बरं, आणि त्या क्षेत्रापासूनच मला म्हणजे खूप हे होतं, की बाबा आपण त्याच फील्डमध्ये वगैरे जाऊया बरं, समजा बरं, आणि त्या हिशोबानेच मी या फील्डमध्ये आलो. बरं. तर मी एम-जी-एम हो. महात्मा गांधी महात्मा कॉलेज. गांधी हं, एम-जी-एम कॉलेज. कॉलेजमधूनच माझं बरोबर, एज्युकेशन वगैरे झालेलं आहे बरोबर. आणि फील्ड वगैरे छान असल्यामुळेच मी सिव्हिल इंजिनिअरिंग चूज केलेली आहे. ओके. त्यामुळेच हो, पण असं कोण मित्र म्हणाले, घरची काही बॅकग्राऊंड होती, की त्यांनी अ, सांगितलं, "अरे सिव्हिलला जा." नाही, 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 नाही सर. असं म्हणजे काहीच नव्हतं, की मला म्हणजे घरच्यांनी पण नाही म्हणलेलं आणि बरं. मी पण नाही म्हणलेलं. त्याच्यामुळे समजा मला ते असं वाटलं? हां, कुठून वाटलं एकदम? फील्ड वगैरे आवडती होती म्हणजे त्याच्यामुळे मग मी सिव्हिल इंजिनिअरिंगच तुम्ही चूज सिव्हिल केलं समजा डायरेक्ट. इंजिनिअरिंगमध्ये चाललात. बरं. दुसरं तुम्ही नुकतेच पास आउट आहात म्हणून मला विशेषतः विचारायचं आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही मागच्या 2-3 वर्षात म्हणजे शिकताना किंवा आता हो, काम हो. करताना पण तुम्ही अनेक बदल बघितले. आता टेक्नॉलॉजी पण बदलतीये. हो. तर ही टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने बदलते किंवा आता काय तंत्रज्ञान आलेलं आहे, जे तुम्ही सध्याला वापरताय? हं, हं. आता सर समजा आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंटेलिजन्सचा पण जास्त वापर वगैरे होत आहे व्हायला समजा. तर लागलाय. त्याचा ओके. पण आपण यूज वगैरे करू शकतो किंवा म्हणजे आपले प्रोजेक्ट्स वगैरे आपण हँडलिंग वगैरे बरं. कशा प्रकारे होऊ शकतात, त्या प्रकारे आपण पूर्ण ते हँडलिंग वगैरे पण होऊ शकते होऊ त्याची शकतं. बरोबर आहे. प्रोजेक्ट्स पण वगैरेची. पण हे एआय वापरताना तुम्ही आत्ता सध्याला म्हणजे वाशिमसारख्या डिस्ट्रिक्ट हं, लेव्हलला हं. असेल किंवा छोट्या रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये याचा कितपत वापर होतो? ॲक्चुअली सर म्हणजे मॅक्सिमम लोकल एरिया असल्यामुळे एवढा काही यूज वगैरे होत नाही त्याचा. बरं, बट बरं. आपले प्रोजेक्ट्स वगैरे हँडल करण्यासाठी किंवा म्हणजे काही आयडियाज वगैरे आणण्यासाठी आपण एआयचा वापर होऊ शकतो होऊ शकतो. त्याच्यामध्ये. हां. आणि सिव्हिलमध्ये असं आहे, की म्हणजे जास्तीत जास्त गोष्टी वगैरे खूप हे होतात ना, समोर चालून खूप बरोबर. नंतर त्यामुळे प्रोजेक्ट हां. होतात त्यामुळे. किंवा असं वाटतं की अरे आता ह्याचं मी ऑलरेडी इंजिनिअर आहे, मात्र मला अजून हे शिकलं पाहिजे. हा कोर्स केला पाहिजे. असं आहे बिलकुल, किंवा बिलकुल. कुठला कोर्स आता नुकता घेतलाय, पूर्ण केलाय नाही असं? सर ॲक्चुअली मी कोर्स वगैरेचा विचार चालू आहे माझा. बरं. आउट कुठला ऑफ सर इंडियाच पण? जायचंय मला. अच्छा बरं. कुठल्या आउट ऑफ कोर्सच्या संदर्भात असं? कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मध्येच जायचंय? मॅनेजमेंटचाच बरं कोर्स कोर्स आहे. वगैरे करणार आहे. बरं. ऑफर्स वगैरे पण भरपूर आहेत मला, बट फॅमिली वगैरे मॅनेज करून ते बघावं लागेल आता मला. करायचंय. 1-2 बरं, बरं. वर्षामध्ये करणार आहे प्लॅन मी व्हेरी गुड, यूके वगैरे जायसाठी. व्हेरी गुड. त्या हिशोबाने. त्या हिशोबाने करणार. दुसरा आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे 300-350 प्रोजेक्ट तुम्ही हो, पूर्ण हो. केले, काहीपेक्षा जास्त हो, केले. हो. तर यामध्ये अनस्किल्ड लेबर हं. हा खूप मोठा फॅक्टर असतो येस, येस, आणि येस. कारण त्याच्याशिवाय सिव्हिल इंडस्ट्री पूर्णच होऊ शकणार नाही. हो, कारण हो. लेबर ओरिएंटेड इंडस्ट्री आहे. पण जर अनस्किल्ड लेबर जर चुकीच्या ठिकाणी वापरले, हं, हं. तर बऱ्याचदा एखादी मोठी दुर्घटना किंवा एखादा धोका पण संभवू हो. शकतो. तर तुमच्या अशी काही पाहण्यात केस आली आहे किंवा तुमच्या साइटवर असं घडत होतं आणि तुम्ही थांबवलं वगैरे, नाही ह्याला हे काम नाही दिलं पाहिजे, हा अनस्किल्ड आहे. सेफ्टी फर्स्ट असतं सर. म्हणजे आपलं सिव्हिल बरोबर, कन्स्ट्रक्शनमध्ये सेफ्टी फर्स्ट असते. बरोबर. कारण की सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये कसं आहे, की सेफ्टी अगर जर आपण नाही पाळली, तर हं, त्याच्यावर पूर्ण म्हणजे एखाद्याचं लाईफ वगैरे पण हे होऊ शकते. होऊ शकतं. बरोबर, त्याच्यामुळे अनस्किल्ड लेबरचं मी माझ्या साइटवर शक्यतो नाही येऊ देत. पण बरोबर, एखाद्या वेळ आलं तरी पण मी तिथे 1 तास थांबून त्यांना समजून सांगून किंवा बरोबर. अशा प्रकारे आपण करू शकतो, तशा प्रकारे आपण करू शकतो. मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि बरोबर. त्यानंतर मग ते लेबर वगैरे असतात ते काम करतात. काम करतात. दुसरं या क्षेत्रामध्ये आता तुमच्या बरोबर इमिडिएट पाठीमागनं काही ज्युनियर्स येत आहेत किंवा ऑफ कोर्स प्रत्येक वर्षी एक बॅच ह्यातनं हो, बाहेर हो. पडते इंजिनिअर्सची. तर त्या इंजिनिअर्सना मित्र म्हणून काय सांगाल? काय सल्ला द्याल, की ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा हो. आणि या फील्डमध्ये बिनधास्त या? सिव्हिलमध्ये सर फर्स्ट
आणि फर्स्ट इम्पॉर्टंट आहे की एक्सपिरियन्स पाहिजे आपल्याला आणि प्रॅक्टिकली बरोबर. नॉलेज पाहिजे आपल्या फील्ड विषयी. हो. ऍक्च्युली मी जेव्हा सिव्हिल इंजिनिअरिंगला होतो शिकताना, तर मी सेकंड इयर पासूनच स्टार्ट केलं होतं माझे प्रोजेक्ट्स वगैरे हँडलिंग वगैरे अच्छा. करणं. बरं. त्यामुळे आज मी समजा जेव्हा माझी इंजिनिअरिंग पास आउट झाली, हं, हं. त्यावेळी माझ्याकडे 30 एक प्रोजेक्ट्स होते. म्हणजे अच्छा. लोकलचे पण, औरंगाबादचे पण शिकतानाच? शिकतानाच प्रोजेक्ट्स वगैरे होते. बरं. म्हणजे बाकी पण ज्या फील्ड्स वगैरे होत्या, सॉफ्टवेअर हँडलिंगमध्ये मी खूप हे करून घेतलेलं आहे माझ्यासाठी. व्हेरी गुड. AutoCAD म्हणा, Revit म्हणा, 3D स्ट्रक्चर, इंटिरियर डिझाइन वगैरे. वॉक थ्रू म्हणजे मी पूर्णच गोष्टी करतो. त्याच्यामुळे मग अच्छा. मी प्रोजेक्ट्स वगैरे चांगल्या प्रकारे हँडल करू शकतो. क्या बात है! आणि येणारे जे लोक आहेत समजा, आता जे हो, पास आउट वगैरे फील्ड्स वगैरे ज्या होत आहेत, हो. त्यांच्यासाठी एकच कन्सेप्ट आहे बाबा, म्हणजे प्रॅक्टिकली सॉफ्टवेअर वगैरे शिकून येणे हं, हं. आणि त्यानंतरच सिव्हिल फील्डमध्ये येणे. कारण की आपल्याला बरोबर, एखाद्या क्लायंटला जर समजून सांगायचं असेल, की हा बरोबर. प्रोजेक्ट आहे, पण कसा आहे, हं, हं, हं. आपण व्हिज्युअली सांगू शकतो त्यांना, बरोबर. बट हे नाही करू शकत ना. हं, त्यांना हं. जेव्हा आपण सॉफ्टवेअरवर दाखवू, तेव्हा तेव्हा त्यांना प्रकारे ते म्हणजे ते दिसेल. जास्त कळेल, किंवा आपण बरोबर. नेमकं कुठे पैसा टाकतोय, काय हं, हं, करतोय, हं. त्या हिशोबाने आपल्याला बघावं लागेल. बरोबर. तुम्ही आता त्या स्वप्नाबद्दल बोललात, जेव्हा माणूस घर करत असतो, पहिल्यांदाच बनवत असतो वगैरे. तर तेव्हा ते ते स्वप्न बघताना त्याचं बजेट मात्र लिमिटेड असतं हो, हो. आणि तो कायम सांगत असतो, की जरा माझं या बजेटमध्ये बसवून द्या. हो. किंवा अशा कुठल्या गोष्टी आहेत, की जेव्हा तुम्ही क्लायंटला सांगता, की "सर इथं बजेट वाचवू नका हं. आणि इथं मी तुम्हाला वाचवून देतो." हो, हो. तर असे कुठले पॉइंट सांगू शकाल? सर, "सर पैसे वाचवले पाहिजेत." फर्स्ट म्हणजे स्टील. स्टीलमध्ये आपल्याला बजेटकडे नाही बघायला पाहिजे सहसा. कारण अच्छा. की स्टीलवरच पूर्ण कन्स्ट्रक्शन वगैरेचा पाया इम्पोर्टंट. वगैरे असतो. बरोबर, नेमबाट बरोबर. झालेलं असतं ते. हो, हो. स्टील आणि सिमेंट फर्स्ट, बरोबर, म्हणजे आपली फर्स्ट प्रायोरिटी ती असते. बरोबर. आणि बाकीच्या गोष्टी कशा असतात, की ब्रिक्स वगैरे जर आपल्याला यूज वगैरे करायचं, त्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन्स आहेत. अच्छा, अच्छा. फ्लाय ॲश ब्रिक्स वगैरे हो, ते हो. आपण हे करू शकतो. स्टाईन वगैरेमध्ये पण थोडंफार होऊ शकतं. पण स्टील आणि सिमेंट अशी गोष्ट आहे, की ती एक वेळ लावल्याच्या नंतर परत आपण लावू शकत लावू नाही. शकत नाही किंवा बेसिक त्याचा म्हणतो आत्मा आहे. हो, सोल हो. आहे त्या बिलकुल. पूर्ण प्रोजेक्टची. दुसरं तुम्ही इतके प्रोजेक्ट्स कंप्लीट केले त्यामुळे हा प्रश्न खरा तुमच्यासाठी हो, नाहीये. हो. पण तरी दुसऱ्या अँगलला असा प्रश्न विचारेन, की तुम्ही शिकतानाच प्रोजेक्ट घ्यायला लागलेला. हो. तर असा काय फॉर्म्युला होता, की कारण बऱ्याचदा लोकांना सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर पहिला प्रोजेक्ट कसा मिळवायचा हाच अनेकांकडे प्रॉब्लेम असतो. बिल कारण सुरुवातीला असं होतं, की एक्सपिरियन्स नाही म्हणून कोणी काम देत नाही आणि कुणी काम देत नाही म्हणून एक्सपिरियन्स येत नाही. बरोबर. आणि तुम्हाला तर तो एकदम सुरुवातीलाच तुम्ही 25-30 प्रोजेक्ट हो, हँडल हो, करतो. हो. तर तो फॉर्म्युला काय आहे? ॲक्चुअली सर, मी काय केलं, माझं फर्स्ट इयर जेव्हा स्टार्ट होतं तेव्हा, त्यावेळेसच मी काय केलं, की सॉफ्टवेअर्स वगैरेकडे मी जास्त हे झालो होतो. आणि अच्छा. त्यामुळे काय झालं, की म्हणजे क्लायंट जरी आला माझ्याकडे, त्यांना मी सॉफ्टवेअर्सच्या त्यांनी हे करू शकत होतो, की दाखवतो. बाबा मी असं प्रोजेक्ट करू शकतो तुमचा. व्हेरी गुड. तर त्यानुसार त्यांचा म्हणजे ट्रस्ट वगैरे आपल्यासोबत हे झाला आणि अच्छा. त्यानुसार मग प्रोजेक्ट्स वगैरे हे होत गेले, व्हेरी गुड, व्हेरी गुड. वाढत गेले. दुसरं तुम्ही काही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स बरोबर काही काम केलेलं आहे किंवा सध्याला याच्यापूर्वी नाही सर, असं काही केलं? गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स वगैरे नाही. पण बऱ्याचदा एक इंजिनिअर गव्हर्नमेंट प्रोजेक्टमध्ये फार महत्त्वाचं कॉन्ट्रिब्यूट करू शकतो. हं, हं. तर तुम्हाला काय वाटतं कशाप्रकारे एक इंजिनिअर गव्हर्नमेंट प्रोजेक्टमध्ये कॉन्ट्रिब्यूट करू शकतो? गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्समध्ये सर प्रॅक्टिकली जर विचार करायचा प्रयत्न केला, तर म्हणजे ते प्रॅक्टिकल नॉलेज खूप इम्पॉर्टंट हं, असते हं. गव्हर्नमेंट. कारण की स्केल खूप हेवी असते तिथे. बरोबर, त्यामुळे म्हणजे इंजिनिअरचा सल्ला घेणं खूप इम्पॉर्टंट असते. बरोबर. तर तेच ते हो, महत्वाचं आहे. ते महत्वाचं आहे. दुसरं सिव्हिल इंजिनिअरिंग ह्या म्हणजे एंडलेस अपॉर्च्युनिटीवाला फील्ड आहे. तर तुम्ही या क्षेत्राकडं म्हणजे काय तुम्हाला अपॉर्च्युनिटी दिसतात एकंदर या क्षेत्राबद्दल? सिव्हिल इंजिनिअरिंग आता इंडियामध्ये तर खूप ग्रोथ आहे सर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. ओके, कारण की ओके. अन्न, वस्त्र, निवारा. हे निवारा बेसिक नीड याच्यामध्ये आहेत म्हणजे बेसिक माणसाचे. नीड आहे माणसाच्या. त्याच्यामुळे बरोबर. सिव्हिल इंजिनिअरिंग फील्ड म्हणजे एव्हर ग्रोइंग फील्ड आहे. ओके. इंडियासारख्या ठिकाणी म्हणजे आपण जर कन्स्ट्रक्शन वगैरेमध्ये आहे सध्या त्या बरोबर. ठिकाणी, आणि हे होत जाणार आहे, वाढत जाणार आहे आता ही वाढत फील्ड. जाणार आहे. त्यामुळे बरोबर. बाहेर चला कंट्रीजमध्ये कसं आहे सध्या, आता तेच त्यांचं झालेलं आहे. आणि त्यामुळे त्या डेव्हलप कंट्रीज आहेत आणि डेव्हलप आपण कंट्रीज आहेत. डेव्हलपिंग हां, कंट्री आहोत डेव्हलपिंग असं. कंट्रीज. त्यामुळे आपल्याकडे कन्स्ट्रक्शन आता म्हणजे 50-100 वर्ष म्हणजे कन्स्ट्रक्शनला खूप स्कोप राहणार स्कोप आहे राहणार आहे. इंडियामध्ये तरी. बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शन करताना प्लॅनिंग अतिशय महत्त्वाचा असतो. हो. जो प्लॅन असतो, बेसिक आराखडा असतो, ज्याच्यावर पूर्ण कन्स्ट्रक्शन हो. चालतं. तर मग त्या प्लॅनिंगला तुम्ही कितपत महत्त्व देता किंवा प्लॅनिंगला धरून कसं पुढे जाता तुम्ही? फर्स्ट ऑफ ऑल सर, मी क्लायंट सोबत स्टार्टिंगच्या प्रोजेक्टलाच हे करून घेत असतो, की म्हणजे तुम्हाला काय रिक्वायरमेंट आहे तुमची, बरोबर, आणि त्यावरच त्यांचं प्रोजेक्टचं प्लॅनिंग वगैरे मी क्रिएट करत असतो. बरोबर. फर्स्ट टाईम मी क्लायंटला कमीत कमी 1.5-2 तास देत असतो. अच्छा. म्हणजे म्हणजे मीटिंगला. जेव्हा आपलं प्रोजेक्ट वगैरे स्टार्ट करायचं त्यावेळेस मी 1.5-2 तास देतो. त्यांचे पूर्ण हे विचारून घेतो काय रिक्वायरमेंट्स आहेत. त्या अकॉर्डिंग मी प्लॅन बनवतो.
माझं म्हणजे सक्सेस रेट असं आहे, की 98% मी फर्स्ट प्लॅन दिला तो फायनल होतो. क्या बात है! असं आहे माझं. तर वाह! त्यामुळे मग क्लायंट्स वगैरे पण खुश राहतात आणि बरोबर. त्यामुळे माझे प्रोजेक्ट्स वगैरे वाढत गेले समजा. अच्छा, अच्छा. म्हणजे मी कमीत कमी 500 प्लस प्रोजेक्ट्स केलेले आहेत. बट 150 असे आहेत, की बुवा प्लॅन वगैरे घेतलेले आहेत आणि ट्रॅव्हल्स वगैरे सुरू घेतले. आहे बट अजून. अजून सुरू चालूच आहेत समजा सुरू. बरं दुसरं कन्स्ट्रक्शन करताना सळई हा फॅक्टर अतिशय महत्त्वाचा असतो. कारण सळईशिवाय तुम्ही बांधकाम कुठलं करू शकणार नाही. तर ती सळई निवडताना तुमचे पॅरामीटर्स काय? काय पॅरामीटर बघता तुम्ही जर जेव्हा अ, सळई निवडायची तेव्हा? फर्स्ट ऑफ ऑल सर स्ट्रेंथ वगैरे आपण बघतो समजा म्हणजे त्यानुसार बरं. हं, हं. हं. 550D आणि त्याप्रकारे आपले जे स्ट्रेंथ वगैरे असतात, त्या हिशोबानेच आपण स्ट्रेंथनुसारच स्टील वगैरे चूज करत असतो. बरोबर. तर तोच एक फॅक्टर आहे मोठा. म्हणजे स्ट्रेंथ हा फक्त एक महत्त्वाचा फॅक्टर आहे स्ट्रेंथ जो हा तुम्ही सर खूप बघता. महत्वाचा आहे. बरं. आयकॉन स्टील बरोबर तुम्ही यापूर्वी पण काम केलंय असं तुम्ही येस. म्हणालात. हो. म्हणजे त्यांचे प्रॉडक्ट्स वापरलेले. तर आयकॉन स्टीलच्या प्रॉडक्टबद्दल, एकंदर सर्व्हिसबद्दल हं. किंवा राठी सरांशी कधी संपर्क आला असेल तर त्यांच्याबद्दल तर काय सांगाल तुम्ही? सर आयकॉन स्टीलमध्ये मी 1-2 वर्षापासून काम करतोय समजा. त्यांचे अच्छा. प्रोजेक्ट्स वगैरे खूप वगैरे हँडल वगैरे पण केलेले आहेत. अच्छा. बट सरांसोबत असं प्रॅक्टिकली काही कधी आला म्हणजे नाही. हे कधी आलं नाही माझं. पण त्यांच्या प्रॉडक्टबद्दल, क्वालिटीबद्दल, सर्व्हिसबद्दल, डिलिव्हरीबद्दल, कॉस्टबद्दल असे काही हो, पॅरामीटर्स हो सांगता सर. येतील? आयकॉन स्टीलचं सर कॉस्ट इफेक्टिव्ह पण आहे आणि स्ट्रेंथला पण ते म्हणजे हे करत नाहीत जास्त. अच्छा. त्याच्यामुळे मग आयकॉन स्टीलला पण प्रिफर करतो मी जास्त मॅक्सिमम साइट्सवरती. बरोबर. बट क्लायंट्सचे काही-काही असतात रिक्वायरमेंट्स वगैरे वेगळ्या स्टीलबद्दल. तर आपण अच्छा. त्याविषयी त्यांना सांगू शकतो समजावून. ओके. हे पण तुम्ही यूज करू शकता एक ऑप्शन म्हणून म्हणजे छान आहे समजा. बरोबर. तर प्रकारे आपण त्याबरोबर बोलतो. चालेल. ओके. क्या बात है. सो हे होते इंजिनिअर दिगंबर घोडमुडे सर, की ज्यांनी अतिशय साध्या सोप्या शब्दात सांगितलं. एक महत्त्वाचा सक्सेस फॉर्म्युला जो माझ्या मते जे तरुण इंजिनिअर्स यामध्ये येणार आहेत त्यांनी नक्की आवर्जून लक्षात ठेवा. ते म्हणजे क्लायंटची रिक्वायरमेंट आधी नीट समजून घ्या. त्याला काय हवंय ते बघा आणि त्याच्यावर चांगला वेळ देऊन जर तुम्ही काम केलंत तर निश्चित त्याचं जे स्वप्न आहे ते साकार करणं अतिशय सोपं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड जर तुम्ही दिलीत, चांगले नवीन येणारे टेक्नॉलॉजी जर तुम्ही शिकलात, तर ते तुम्हाला हे अधिक सोयीस्कर आणि अतिशय उत्तमरित्या तुम्ही काम करू शकता. तर पुन्हा एकदा तुमचे आभार की तुम्ही आलात आणि तुमच्या कामासाठी म्हणजे आता तर 300 प्रोजेक्ट केलेले आहेत. 3,500 प्रोजेक्ट्स हो, तुम्ही हो. करावेत आणि पुन्हा एकदा त्या निमित्तानं तुम्हाला भेटण्याचा योग यावा. हं, हं. अशाच तुम्हाला शुभेच्छा. थँक व्हेरी मच. थँक यू सर.